विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषा या विषयामध्ये भाषेचा व्यवहारात उपयोग यामधील उपघटक म्हणी हा भाग पाहणार आहोत. आता म्हणी म्हणजे तर काय? तर म्हणी म्हणजे अनुभवांच्या खाणी. दीर्घकालीन अनुभवावर आधारलेले छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य म्हणजे म्हण. ही वाक्ये चटकदार, आटोपशीर व बोधप्रद असतात. म्हणींची रचना यमक, अनुप्रासयुक्त असल्यामुळे त्या लक्षात ठेवणे खूप सोपे जाते. कोणता तरी मोठा असा आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक पद्धतीने सूत्रबद्ध अशा वाक्यात प्रकट करायचा भाग म्हणजेच म्हणींचा वापर होय. आणि हा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात उपयोगाला पडतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आपल्या रोजच्या दैनंदिन भाषा व्यवहारामध्ये या म्हणींचा उपयोग पडतो. आणि अशा म्हणींमधून आपणाला खूप मोठा असा आशय या म्हणीतून व्यक्त करता येतो. तर चला पाहूया आपण आज म्हणी हा भाग. या भागामध्ये तुम्हाला बहुतांश म्हणी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या म्हणी पुन्हा पुन्हा पहा, वाचा, लिहून काढा आणि सराव करा. तर पहिली म्हण पहा, अति तेथे माती. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच ठरतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील सीते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात. अडला हरी गाढवाचे पाय धरी. म्हणजे शहाण्या माणसाला प्रसंगी मूर्खाची विनवणी करावी लागते. असतील सीते तर जमतील भूते. आपला भरभराटीचा काळ असला तर आपल्या भोवती माणसे गोळा होतात, हे पाहिलंच आपण. आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. म्हणजे काय? तर जेथे मदतीची गरज आहे तेथे ती न पोहोचता भलत्याच ठिकाणी पोहोचणे. आगीतून फुपाट्यात. म्हणजे लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे. आधी पोटोबा आणि मग विठोबा. म्हणजे आधी स्वतःच्या पोटापाण्याचा, स्वार्थाचा विचार करायचा आणि नंतरच अन्य परमार्थाचे काम करायचे. ऐपतीच्या मानाने खर्च करावा. हे कोणत्या म्हणीचा अर्थ आहे? तर अंथरूण पाहून पाय पसरावे. म्हणजेच ऐपतीच्या मानाने काय करावे? खर्च आपला असेल तो करावा. पुढे पहा, आवळा देऊन कोहळा काढणे. म्हणजे क्षुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आयत्या बिळात म्हणजेच बिळावर नागोबा, दुसऱ्यांच्या कष्टावर स्वार्थ साधणे. आलिया भोगासी असावे सादर. जे नशिबात असेल ते भोगायला तयार असावे. आपला हात जगन्नाथ. आपले काम पार पाडण्यासाठी स्वतःच कष्ट सोसणे योग्य ठरते. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. म्हणजे जे मुळातच अस्तित्वात नाही त्याची थोडी देखील अपेक्षा करणं व्यर्थ आहे. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे. म्हणजेच किमान लाभाची अपेक्षा केली असताना अपेक्षेपेक्षा कितीतरी अधिक लाभ होणे. इकडे आड आणि तिकडे विहीर. म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. म्हणजेच दोन्ही बाजूंनी संकट. उतावळा नवरा गुडघ्याला बासिंग. म्हणजे उतावळेपणाने मूर्खासारखे वर्तन करायचे. उचलली जीभ लावली टाळ्याला. म्हणजे विचार न करता वाटेल ते अमर्यादपणे बोलणे. उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे ज्याच्या अंगी मुळातच गुण कमी असतात तो मनुष्य फार बडाही मारतो. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. म्हणजे एखादी गोष्ट आवडली असली
तरी तिचा अतिलोभ बाळगू नये. एक ना धड भारावर चिंध्या, म्हणजे एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी काय होतं, कोणतंच काम आपलं पूर्ण होत नाही, नीट होत नाही. एका हाताने टाळी वाजत नाही, म्हणजे कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूकडील माणसं जबाबदार असतात. म्हणजे एका हाताने टाळी वाजत नाही. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. जनाचे म्हणजे सर्व लोकांचे, आणि मनाचे म्हणजे स्वतःच्या मनाचे ऐकावे. म्हणजेच काय तर कोणत्याही कामाबाबत दुसऱ्याचे मत घ्यायचे, परंतु शेवटी सारासार सर्व विचार करून आपल्या मताप्रमाणेच वागायचं. कर नाही त्याला डर कशाला. ज्याच्याकडून गुन्हा घडलेला नाही त्याला कशाची भीती बाळगण्याचं कारणच नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, म्हणजे दुसऱ्याच्या अडीअडचणी त्या परिस्थितीतून स्वतः गेल्याशिवाय कळत नाहीत. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, म्हणजे मूळचा स्वभाव कधीच बदलत नाही. जो न देखे रवी ते देखे कवी. कल्पनेच्या भरारीमुळे कवी वास्तवाच्या पलीकडे वर्णन करू शकतो. म्हणजे जे न देखे रवी, रवी म्हणजे जे सूर्याला सुद्धा दिसत नाही, ते मात्र एखादा कवी आपल्या कल्पनेनं अंतरंगात दडलेले भाव तो समोर आपल्या वास्तवामध्ये त्याचं योग्य असं वर्णन करतो. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, म्हणजे ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे, म्हणजेच आपण कृतज्ञ असलं पाहिजे, कृतज्ञ असता कामा नये. झाकली मूठ 1.25 लाखाची, म्हणजे मौन पाळून अब्रू राखणे. मौन म्हणजे न बोलता शांत राहणे, आणि ते शांत राहून अब्रू राखणे म्हणजेच झाकली मूठ 1.25 लाखाची. टाकीचे घाव सोसल्या वाचून देव पण येत नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट आपणाला मोठेपण भोगायचं असेल तर त्याच्यासाठी खूप कष्टातून जावं लागतं. डोंगर पोखरून उंदीर काढणे, म्हणजे अतोनात श्रमानंतर अत्यल्प फायदा होणे. तळे राखी तो पाणी चाखी, म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्या स्वाधीन केली आहे तो त्याचा थोडा तरी उपभोग घेणारच. तहान लागल्यावर विहीर खणणे, म्हणजे एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाल्यावर ती मिळवण्यासाठी धावपळ करणे. ताकापुरती आजी, म्हणजे स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा मोठा साठा होतो. बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आपण किंवा महिन्याला 15 दिवसाला काही पैसे साठवत गेलो तर त्याचे खूप रक्कम काही वर्षानंतर आपल्याला मिळते. म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे, म्हणजे थोडे थोडे आपण संचय करत गेल्यानंतर, साठवत राहिल्यानंतर काही दिवसांनी एक मोठा साठा आपल्यासमोर येतो. दगडापेक्षा वीट मऊ, मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे. दात आहेत तर चणे नाहीत, आणि चणे आहेत तर दात नाहीत, म्हणजे ज्यावेळी अनुकूल परिस्थितीचा उपयोग करून घेण्यासाठी योग्य ती गोष्ट योग्य वेळी न मिळणे. दाम करी काम, म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात, साध्य होणे. दिव्याखाली अंधार, म्हणजे मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष हे असतातच. दुरून डोंगर साजरे, म्हणजे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते आणि ज्यावेळी जवळून तिचं खरं स्वरूप कळून येतं, म्हणजे मुख्य दोष कळून येतात. देश तसा वेश, परिस्थिती लक्षात घेऊन त्यानुसार वागायचं, म्हणजेच त्यानुसार वागणे, म्हणजेच देश तसा वेश. देवतारी त्याला कोण मारी, म्हणजे देवाची जर आपल्यावर कृपा असेल तर कोणी आपले वाईट करू शकत नाही, अशा पद्धतीची एक भावना. दैव देते आणि कर्म नेते, म्हणजे अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता येत नाही.
दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ, म्हणजे भांडण करणाऱ्याचा काही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच लाभ होत असतो. न करत्याचा वार शनिवार, म्हणजे अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. नव्याचे 9 दिवस, म्हणजे एखादी गोष्ट नवीन असेपर्यंत तिचे कोडकौतुक केले जाणे. नाव मोठे आणि लक्षण खोटे, म्हणजे भपका मोठा पण वस्तुस्थिती नेमकी त्याच्या विरुद्ध असणे. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, म्हणजे केलेल्या उपदेशाचा काही उपयोग न होणे. नाकापेक्षा मोती जड, म्हणजे कनिष्ठ व्यक्ती वरिष्ठाहून वरचढ होणे. नावडतीचे मिठळणी, म्हणजे नावडत्या माणसाने केलेले चांगले काम देखील वाईटच दिसते. पळसाला पाने तीनच, म्हणजे कोठे जरी जगात गेलं तरी तीच परिस्थिती असणे. पाचामुखी परमेश्वर, म्हणजे पुष्कळ लोक जे काही बोलत असतात तेच योग्य मानणे आणि त्यानुसार वाटचाल करणे. पालत्या घागरीवर, म्हणजेच घड्यावर पाणी, म्हणजे केलेल्या उपदेशाचा काहीही परिणाम न होणे. पुढच्याच ठेच मागचा शहाणा, म्हणजे दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे. प्रयत्नांती परमेश्वर, किती अवघड गोष्ट प्रयत्नांनी साध्य होत असते. बघा, कोणतंही काम असू दे, तुमचा अभ्यास असू दे, तुम्ही एक वेळ सुरुवात केली, पुन्हा पुन्हा प्रयत्न केली, तर कोणतंही तुमचं अवघड काम, कोणताही तुमचा अवघड अभ्यास हा पूर्ण होतोच. पदरी पडले पवित्र झाले, म्हणजे कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की त्यातील दोषाकडे दुर्लक्ष करून समाधान मानायचं. पाचही बोटे सारखी नसतात, म्हणजे सर्व माणसं काय सारख्याच स्वभावाची वा योग्यतेची नसतात. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाची योग्यता वेगळी असते. करावे तसे भरावे, ज्यावेळी दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. आता दुष्कृत्य म्हणजे वाईट काम आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे दुष्परिणाम, वाईट परिणाम हे त्याला भोगावेच लागतात. कामापुरता मामा, म्हणजे गरजेपुरतं काय करायचं, गोड बोलणारा एक स्वार्थी मतलबी माणूस. मतलबी म्हणजे स्वार्थी. काखेत कळसा आणि गावाला वळसा, म्हणजे हरवलेली जी वस्तू असते ती जवळपास असल्याचे लक्षात न येणे आणि ती न आल्यामुळे आपण ती सर्वत्र शोधत राहणे, म्हणजेच काखेत कळसा आणि गावाला वळसा. कानामागून आली आणि तिकट झाली, म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा दुसरी व्यक्ती वयानं अगर अधिकाराने की दुसऱ्या व्यक्तीने अल्पावधीतच त्याच्यापेक्षा जास्त मानाची जागा काबीज करणे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजे एखादे घोर संकट येऊन सुद्धा त्यातून सही सलामत अतिशय सुरक्षितपणे त्यातून बाहेर पडणे, सुटणे. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, म्हणजेच गाय म्हणजेच गुरे, तिथं गाई म्हैस असा त्याचा अर्थ. मरत नाही म्हणजे शूद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीच नुकसान होत नाही, त्यांच्या थोरपणात उणीपणा येत नाही. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ, म्हणजे आपलाच मनुष्य आपल्या नुकसानीला कारणीभूत असणे किंवा होणे. कोठे इंद्राचा ऐरावत आणि कोठे श्यामभट्टाची तट्टाणी, म्हणजे अतिथोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. कोळसा उगळावा तितका काळाच, म्हणजे दुष्ट माणसाबाबत अधिक माहिती मिळवली असता त्याची अधिकाधिक दुष्कृत्य उजेडात येतात. कोंड्याचा मांडा करून खाणे, म्हणजे हलाखीच्या अवस्थेत आपल्याला जे मिळत असेल त्यावर जगण्यामध्ये समाधान मानणे. जी गरीब परिस्थिती असेल, परिस्थिती एकदम हलाखीची असेल, पण त्यामध्ये सुद्धा आपणाला जे काही मिळेल त्याच्यात समाधान मानायचं, यालाच कोंड्याचा मांडा करून खाणे म्हणायचं. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही, म्हणजे सूर्य उगवायचा राहत नाही.
म्हणजे आपण समजा कुऱ्हाड्यात आपलं कोंबडं डालून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचा कधी थांबणार आहे का? नाही. म्हणजेच एखादी निश्चित घडणारी घटना कुणाच्याही प्रयत्नानं ती टाळता येत नाही. कोल्हा काकडीला राज म्हणजे जी सामान्य कुवतीची माणसं असतात ते एखाद्या क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीने सुद्धा काय होतात? समाधानी होतात, म्हणजे संतुष्ट होतात. खाई त्याला खवखवे. जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते. बघा, खाई त्याला खवखवे म्हणजे ज्यानं वाईट काम केलंय त्याच्याच मनामध्ये काय असतं? धास्ती असते. कोंड्याचा मांडा करून खाणे म्हणजे हलाखीच्या अवस्थेत मगाशी आपण पाहिलं की आपल्याला जे मिळत असेल त्यावर समाधान मानणे. खान तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा. म्हणजे आई वडिलाप्रमाणेच आपल्या मुलाची वर्तणूक असते. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. एक तर विलासी जीवन उपभोगता येईल तेवढं उपभोगणे किंवा कंगाल स्थितीत जगणे यापैकी एकाचीच निवड करणे. म्हणजे विलासी म्हणजे काय म्हणतो त्याला, समाधानी, आणि कंगाल म्हणजे अजिबात रुफाया नसताना जशी परिस्थिती असते तशा पद्धतीने यापैकी एकाचीच कुठल्याची तर निवड करणे. खायला काळ आणि भुईला भार म्हणजे निरुद्योगी जो मनुष्य असतो तो सर्वांना भारभूत होतो. म्हणजे जो काही काम करत नाही, कसलंच काम करत नाही, फक्त खातो, झोपतो, आराम करतो, म्हणजेच जो माणूस काम करत नाही त्याच्या बाबतीत ही म्हण वापरायची, खायला काळ आणि भुईला भार. गरजवंताला अक्कल नसते म्हणजे गरजू माणसास प्रसंगानं मनाविरुद्ध गोष्ट सुद्धा मान्य करावी लागते. गर्वाचे घर खाली म्हणजे गर्विष्ठ माणसाला शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावाच लागतो. गरज सरो आणि वैद्य मरो. आपले काम संपताच उपकार जो करतो त्या उपकार करणाऱ्याला विसरून जाणं. गरजेल तो पडेल काय म्हणजेच वर्षेल काय. वर्षेल म्हणजे पावसाचा जसा वर्षाव होतो तशा पद्धतीने. म्हणजेच काय तर केवळ बडबड करणाऱ्यांच्या हातून कोणतंही काम होत नाही, कोणतंही काम होत नाही, नुसतीच बडबड सुरू असते. गाढवाला गुळाची चव काय असा प्रश्नचिन्ह केला. म्हणजे गाढवाला काय गुळाची चव असणार, म्हणजे अडाण्याला चांगल्या वस्तूचं मूळ काही कळत नाही. गाव करी ते राव करी म्हणजे गाव करील ते राव काय करणार आहे. म्हणजे जे कार्य सामान्य माणसं एकजुटीच्या बळावर करू शकतात ते कार्य एकटा श्रीमंत माणूस सुद्धा पैशाच्या बळावर करू शकत नाही किंवा करू शकणार नाही. गाढवाला गुळाची चव काय. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. म्हणजे एखादी गोष्ट साध्य झाली तर उत्तमच, नाही तर तिचा दुसरा काहीतरी उपयोग करून घेणे. गुरुची विद्या गुरुला फळली म्हणजे एखाद्याचा डाव त्याच्यावरतीच उलटणे. गोगलगाय नि पोटात पाय म्हणजे एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे. घरोघरी मातीच्या चुली, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधीही मिळतेच. चोराच्या मनात चांदणी, आपले दुष्कृत्य उघडकीस येईल अशी सदैव भीती वाटत राहणे. चोर सोडून संन्यासाला सुळीवर देणे म्हणजे अपराध्याला सोडून निरपराध्याला शिक्षा देणे. चोरावर मोर म्हणजे एखाद्याच्या कृत्यावर सवाई कृत्य करून मात करणे. म्हणजे चोरावर मोर. जळात म्हणजेच पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. जळ म्हणजे पाणी, जेथे राहायचे तेथील माणसाबरोबर वैरभाव ठेवू नये. पी हळद आणि हो गोरी म्हणजे कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे. म्हणजे कोणतंही काम असेल
की त्याचे फळ लगेच मिळावे अशी अपेक्षा बाळगायची. म्हणजेच काय, पी हळद आणि हो गोरी. बळी तो कानपिळी, म्हणजे बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो, सत्ता गाजवतो. बुडत्याचा पाय खोलात, म्हणजे माणसाची अवनती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूने होते, म्हणजेच सर्व बाजूने होते. बैल गेला आणि झोपा केला, म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरणे. म्हणजे एखाद्या ठिकाणी बघा, आग लागली आणि ती पूर्ण वस्तू जळून खाक झाली आणि त्यानंतर अग्निशमन दल आलं, तर तिथं काय म्हणता येईल, बैल गेला आणि झोपा केला. म्हणजे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर त्याच्यासाठी जी काही व्यवस्था केली ती व्यर्थ ठरणे. बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी, म्हणजे प्रत्यक्ष कृती न करता नुसती बडबड करायची. भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, म्हणजे तातडीची गरज निर्माण झाल्यावर असेल त्या साधनाने ती भागवणे. भित्या पाठी ब्रह्मराक्षस, म्हणजे भित्र्या माणसावर अनेक संकट कोसळतात. भरवशाच्या म्हशीला टोनगा, म्हणजे ज्याच्याकडून खात्रीने एखादी अपेक्षा करावी आणि त्याच्याकडूनच आपला अपेक्षाभंग व्हावा, म्हणजे भरवशाच्या म्हशीला टोनगा. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, म्हणजे एखाद्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये. वासरात लंगडी गाय शाणी, म्हणजे अडाणी लोकात अर्धवट शाण्याला मोठेपणा लाभत असतो, म्हणजे वासरात लंगडी गाय शाणी. लहान तोंडी मोठा घास, आपल्या योग्यतेस न शोभेल असं वर्तन करणे. लेकी बोले सुने लागे, म्हणजे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे. सगळे मुसळ केरात, म्हणजे काम व्यवस्थित पार पडेल असं वाटत असताना महत्वाचीच बाब जी काय आहे ती राहून गेल्याचे लक्षात येणे. सुंटी वाचून खोकला जाणे, म्हणजे उपाययोजना करण्या अगोदरच सगळी संकट दूर होणे. सोम जळला तरी पीळ जात नाही, माणूस म्हणजेच या म्हणीचा अर्थ काय, तर माणूस किती संकटात सापडला तरी आपला स्वभाव सोडत नाही. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, म्हणजे सामान्य कोटीच्या माणसाची झेप एका विशिष्ट मर्यादेतच असते, तिथपर्यंतच असते. हजीर तो वजीर, जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल. हसतील त्याचे दात दिसतील, म्हणजे चांगली गोष्ट करताना निंदा करणाऱ्याची किंवा टिंगल करणाऱ्यांची पर्वा न करणे. म्हणजे एखादं चांगलं काम करत असेल तर त्याची निंदा करणारी लोकही भरपूर असतात, पण त्याची आपण पर्वा न करता आपलं काम करत राहणे. सेरास सव्वाशेर, समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही अधिक असं सामर्थ्यवान माणूस भेटणे. म्हणजे एखादा सक्षम माणूस असेल तर त्याच्यापेक्षाही सक्षम असणारी व्यक्ती त्या व्यक्तीला भेटणे, म्हणजे सेरास सव्वाशेर. सत्तेपुढे शहाणपण नाही, म्हणजे ज्याच्या हातात सत्ता आहे त्याच्या मतापुढे इतरांच्या मताला काहीच किंमत नसते किंवा नसणे. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर स्वतः उदारपणा दाखवणे. हातच्या काकणाला आरसा कशाला, म्हणजे प्रत्यक्ष एखादी गोष्ट दिसत असेल तर त्याला पुराव्याची काही गरज नसते, म्हणजेच प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसणे. तर धन्यवाद मित्रांनो. सदरचा व्हिडिओ आपणाला आवडल्यास जरूर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सर्व स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिष्यवृत्ती परीक्षार्थींनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि आपल्या वहीमध्ये सुद्धा सदरच्या म्हणी नोंद करून घ्या आणि अशा प्रश्नांचा सराव करा. धन्यवाद.